रात्रीपासून मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाने जोर धरलाय। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळतोय। पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर वाढलाय। सध्या कुठल्याही रेल्वे स्थानकात किंवा रुळावरती पाणी साचल्याचं वृत्त नाही। मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या 15 आणि 10 मिनिटं उशिराने सुरू आहे। तर मुंबईमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचलंय। अंधेरी सबवे पाण्याखाली गेलाय, तर वाहतूक तिकडची पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे। अंधेरी सबवेची ही दृश्य आहेत सकाळी 6:45 दरम्यानची। आणि अंधेरी सबवेमध्ये कसं पाणी शिरलंय, कसं पाणी साचलंय याची ही दृश्य। हा सबवे वाहतुकीसाठी पूर्णपणे सध्या बंद आहे। त्यामुळे या मार्गावरून जायचा विचार करत असाल तर थांबा, कारण ही बातमी बघा आणि मगच घराबाहेर पडा। अंधेरी सबवे पूर्णपणे बंद आहे वाहतुकीसाठी। अंधेरी सबवेने प्रवास करणं टाळा। सकाळी 6:45 दरम्यानची ही दृश्य आहेत अंधेरी सबवेतली। काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचे परिणाम आता दिसलेत। अधिक माहितीसाठी जाऊयात। सुस्मिता भदाणे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, आता सकाळचे 8 वाजून गेलेत। पावसाची स्थिती मुंबईतली काय आहे आणि काय परिणाम जाणवत आहेत का? मुंबईमधील आपण जर बघितलं तर उपनगरीय भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे। कोकण, ठाणे, रत्नागिरी आणि मुंबई शहर परिसरामध्ये जोरदार पाऊस हा मध्यरात्रीपासूनच होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आता मी उपस्थित आहे किंग सर्कल गांधी मार्केट परिसरामध्ये, ज्या ठिकाणी आपण बघितलं तर पाणी साचलेलं नाहीये, वाहतूक पूर्ववत आहे, वाहतूक व्यवस्थित सुरू आहे। परंतु या ठिकाणी पंपिंग स्टेशन सुद्धा उभारण्यात आलेलं आहे। जे पंपिंग जनरेटर्स आहेत, पंप आहेत, जे पाणी उपसा करतात, त्यांच्या मदतीनं पाणी उपसण्याचं काम सुद्धा काही वेळापूर्वी सुरू होतं। परंतु आता पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। पावसाचा जोर कमी झाल्यामुळे या ठिकाणी पाणी कोणत्याही पद्धतीने साठलेलं नाही। मध्य रेल्वेचा विचार केला तर मध्य रेल्वेची वाहतूक ही 5 ते 10 मिनिटं उशिरानं सुरू आहे। हार्बर मार्गावरती सुद्धा 5 ते 10 मिनिटाचा उशीर जो आहे तो आपल्याला झालेला पाहायला मिळतोय। तर वेस्टर्न रेल्वे मात्र सुरळीतपणे सुरू असल्याचं चित्र आहे। मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी भरण्याची शक्यता आहे, कारण हायटाईडच्या वेळा लक्षात घेतल्या आणि त्याच वेळेला जर मुसळधार पाऊस झाला तर नक्कीच मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये पावसाचं हे पाणी वाढलेलं आणि साचलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिलन सबवे, अंधेरी सबवे हे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहेत। त्यामुळे पर्यायी रस्त्यांचा नागरिकांनी वापर करावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। मुंबईच्या किनारपट्टी भागांमध्ये वीकेंडला अनेक पर्यटक येत असतात आणि त्यामुळेच या पर्यटकांनी येऊ नये किंवा समुद्र किनाऱ्यापासून लांब राहावं अशा सूचना सुद्धा वारंवार प्रशासनाकडनं देण्यात येत आहे। त्यामुळे आपण बघतोय की मुंबईच्या किनारपट्टी भागामध्ये मरीन ड्राईव्ह असेल, चौपाटी असेल, अशा ठिकाणी सुद्धा भरतीच्या काळामध्ये नागरिकांनी न जाण्याच्या सूचना या दिलेल्या आहेत। पावसाचा जोर हा सुद्धा येत्या काही तासांमध्ये वाढण्याची शक्यता आहे। श्वेता, बिलकुल धन्यवाद या सगळ्या अपडेट्ससाठी सुस्मिता। आणि वेळोवेळी आपण माहिती घेत राहू मुंबईमध्ये पाऊस कसा आहे आणि काय परिस्थिती आहे त्याबद्दल। मुंबईसोबतच संपूर्ण राज्यभरात पावसाने चांगला जोर धरलाय। मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडतोच आहे। अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। मुंबईत पुढचे 3 ते 4 दिवस असाच पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। मुंबईतली उपनगर आणि कांदिवली परिसरात सकाळी 6:30 वाजता कसा मुसळधार पाऊस बरसत होता त्याची ही काही दृश्य। आता गेल्या 2 दिवसांपासून कधी रिमझिम तर कधी विश्रांती घेतलेल्या पावसाचा बदलापूर शहरामध्ये मध्यरात्रीपासूनच जोर दिसतोय। सकाळी बदलापूर मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। पावसामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी वाहतंय। हे दृश्य आहेत बदलापुरातली सकाळी 7:10 दरम्यानची। आणि काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे, कारण पाऊस मुसळधार पडतोय आणि काही रस्त्यावरती पाणी साचले आणि त्यामुळे वाहतुकीचा वेग सध्या तिथे मंदावलाय। बदलापूर शहरामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय।
तर मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. नवी मुंबई, ठाणे, कल्याण या परिसरात पावसानं जोर धरलाय. कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसानं हजेरी लावली. तर कल्याण आणि ठाणे या परिसरात देखील पावसाचा जोर आहे. कल्याणमध्ये तर सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.